नमस्कार मित्रांनो, या वर्षीपासून उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रतिवर्ष 60,000 रुपये दिले जाणार आहेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेतून. या योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत मित्रांनो. या जून आणि जुलै महिन्यामध्ये हे अर्ज तुम्हाला जमा करायचे आहेत. 12वी नंतरचं जर तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल तर या ठिकाणी अर्ज सुरू झालेले आहेत. प्रतिवर्ष 60,000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहेत. यासाठी कोण कोण पात्र आहेत ते समजून घ्या मित्रांनो. ओबीसी प्रवर्गातील जर तुम्ही असाल किंवा विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग SBC प्रवर्गातील जर असाल तर असे सर्व विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. या योजनेसाठी लागणारा जो अर्ज नमुना आहे तो अर्ज नमुना तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हा अर्ज नमुना तुम्हाला भरून द्यायचा आहे. हा अर्ज नमुना भरण्यापूर्वी या योजनेच्या नियम अटी जाणून घ्या. पात्रता काय आहेत, अर्जासाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. तर मित्रांनो, जी मूलभूत पात्रता आहे ती आहे विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र असावा, विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, विद्यार्थ्याकडे कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे म्हणजेच मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग या जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. आणि जर विद्यार्थी अनाथ प्रवर्गातील असेल तर तसं महिला व बालकल्याण विभागाचं जे प्रमाणपत्र असतं ते प्रमाणपत्र द्यावं लागेल. दिव्यांग असेल तर 40% जास्त दिव्यांग असल्याचं एक प्रमाणपत्र देखील द्यावं लागेल. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थ्याच्या पालकाचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त नसावं. आणि यानंतर पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी ही जी अट आहे, जी उत्पन्नाची जी मर्यादा आहे त्याच्यामध्ये वाढ देखील होऊ शकते. त्यानंतर विद्यार्थ्याचं जे आधार कार्ड आहे ते कुठल्याही एका राष्ट्रीयकृत बँकेत लिंक असलं पाहिजे. विद्यार्थ्याचं स्वतःचं खातं उघडावं लागेल. त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी प्रवेश घेत असाल ती शैक्षणिक संस्था शहराच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी असली पाहिजे. शैक्षणिक पात्रता काय आहे ते बघा. सदरचा विद्यार्थी 12वी नंतरचं उच्च शिक्षण घेत असावा. मित्रांनो, 12वी नंतर तुम्ही व्यावसायिक किंवा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेत असाल तर तुम्हाला 12वी मध्ये किमान 60% गुण असले पाहिजे. मित्रांनो, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी गुणवत्तेनुसार या योजनेतून प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळं 12वीच्या गुणांची टक्केवारी या ठिकाणी विचारात घेतली जाईल. या व्यतिरिक्त जे व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 70% जागा आहे आणि जे बिगर व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी 30% जागा या योजनेतून दिल्या जाणार आहे, भरल्या जाणार आहेत. या व्यतिरिक्त जे इतर निकष आहेत, इतर महत्त्वाचे जे निकष आहेत ते देखील जाणून घ्या. योजनेचा लाभ 12वी नंतरचं उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यास देण्यात येणार आहे. त्यामुळं 12वी नंतर जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंत प्रत्येक 5 वर्षी 60,000 रुपये देण्यात येतील. परंतु जर तुम्ही इंजिनिअरिंगला किंवा वैद्यकीय म्हणजेच मेडिकलला ॲडमिशन घेत असाल तर जास्तीत जास्त 6 वर्षापर्यंत या योजनेचा लाभ दिला जाईल. विद्यार्थ्याचं वय 30पेक्षा जास्त नसावं. अभ्यासक्रमाच्या मध्यावधी कालावधीत प्रवेश घेतलेला विद्यार्थी ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने अंतर्गत लाभास पात्र असेल. म्हणजे आता जर तुम्ही या ठिकाणी मध्येच जर प्रवेश घेतला तरी देखील तुम्ही पात्र आहात. शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी आधार योजनेअंतर्गत लाभास पात्र असेल. तथापि सदर विद्यार्थी योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचा नसावा. विद्यार्थी कोणत्याही प्रकारचा नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा. या ठिकाणी सामाजिक प्रवर्ग कोणकोणते आहेत ते देखील तुम्ही बघू शकता. इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी जी आवश्यक कागदपत्रे आहेत ते जाणून घ्या. भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचं एक प्रमाणपत्र किंवा नोटरी तुम्हाला द्यायची आहे 100 रुपयाच्या बॉन्डवर. स्वयं घोषणापत्र द्यायचं आहे. कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचं शपथपत्र द्यायचं आहे. भाड्याने राहत असल्याबाबतचं भाडे चिठ्ठी व भाडे करारपत्र, करारनामा तुम्हाला द्यायचा आहे. महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावाच म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला बोनाफाईड द्यायचा आहे. आता हे जे अनुदान आहे ते तुम्हाला लगेच एकखट्टी दिले जाणार नाही आहे, तर टप्प्याटप्प्यानं दिलं जाणार आहेत. ज्यामध्ये 60,000 रुपयाचे जे टप्पे आहेत ते करण्यात आलेले आहेत.
पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला माहे जून ते ऑगस्ट म्हणजे तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर तो मंजूर झाल्यानंतर पहिल्याच जून ते ऑगस्ट या महिन्यामध्ये दिला जाणार आहे. दुसरा हप्ता माहे सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यात दिला जाईल. तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात दिला जाईल आणि चौथा आणि शेवटचा जो हप्ता आहे तो आहे मार्च ते मे या महिन्यामध्ये दिला जाईल. अशा पद्धतीनं या 60,000 रुपयाचं वितरण प्रतिवर्ष केलं जाणार आहे. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा जो अर्ज नमुना आहे तो कसा भरायचा आहे आणि कुठे जमा करायचा आहे ते ध्यानात घ्या. तर मित्रांनो, तुम्ही अर्ज नमुना या ठिकाणी बघू शकता. हा अर्जाचा नमुना जो आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. तिथून तुम्ही हा अर्ज नमुना डाउनलोड करू शकता. या ठिकाणी फोटो लावायचा आहे. तुमचं जे काही आवेदनपत्र क्रमांक असेल ह्या गोष्टी सर्व काळजीपूर्वक वाचून भरायच्या आहेत. त्यानंतर बघा, सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांच्याकडे हा अर्ज जमा करायचा आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी यांचं ऑफिस असतं किंवा जर तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला सापडलं नाही किंवा माहीत नसेल तर तुमच्या कॉलेजमध्ये चौकशी करा. कॉलेजच्या थ्रू देखील हे अर्ज जमा केले जातील. परंतु जर तुमचं कॉलेज हे अर्ज जमा करून घेत नसेल तर तुम्हाला डायरेक्टली तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे ओबीसी कार्यालय असतं, ओबीसी मागास बहुजन कल्याण ऑफिस असतं, त्या ठिकाणी हा अर्ज जमा करायचा आहे. या अर्जासोबत जी लागणारी संपूर्ण माहिती आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हा सर्व अर्ज तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित भरायचा आहे. तुमचं बँकेचं नाव, IFSC कोड, त्यानंतर कोणत्या महाविद्यालयात तुम्ही प्रवेश घेतलेला आहे त्याची माहिती, कोणता अभ्यासक्रम आहे, तुम्हाला 10वीला 12वीला किती टक्केवारी होती, त्यानंतर पालकाचं नाव, पालकाचा अर्जदाराशी नातं, व्यवसाय, त्यानंतर पालकाचं उत्पन्न, या सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत. पालकाची देखील स्वाक्षरी तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला या ठिकाणी जी कागदपत्रे जोडायची आहेत ती तुम्ही बघू शकता. जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, तहसीलदार यांचं जे प्रमाणपत्र आहे ते, त्यानंतर दिव्यांग असेल तर त्याचं प्रमाणपत्र, 12वीचं गुणपत्रक जोडायचं आहे, महाविद्यालयाचा बोनाफाईड जोडायचा आहे, विद्यार्थी विवाहित जर असेल तर पतीच्या उत्पन्नाचा दाखला देखील द्यायचा आहे. त्यानंतर बँक खाते आधार क्रमांकाशी असल्याबाबतचा पुरावा द्यायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टीला होय नाही असं टिक करायचं. ज्या गोष्टी तुम्ही जोडल्या त्याला हो करायचं आहे. ज्या गोष्टी तुमच्यासाठी लागू नाहीत त्याला तुम्ही नाही करू शकता. यानंतर अर्जदाराची सही करायची, पूर्ण नाव लिहायचं आहे. RTGS जी काही माहिती आहे ती बँकेचं डिटेल तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे आणि हा अर्ज जमा करून द्यायचा आहे. मित्रांनो, तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा, आपण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.